Hello friends, welcome back to my channel. Hope you are enjoying the videos and the content of this channel. In the last lecture, we saw that Intel 8051 architecture, how it is architectured. And then we saw ALU is a main part or heart of this 8051 architecture, ज्याच्यामध्ये जी डेटा लाईन्स आहेत त्या 8 बिट आहेत आणि ॲड्रेस लाईन ज्या आहेत त्या 16 बिट ॲड्रेस लाईन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितलं की रॅम कशा पद्धतीने ALUशी आणि इन्स्ट्रक्शन रजिस्टरशी कनेक्टेड आहे, त्याचप्रमाणे EEPROM देखील कशी कनेक्टेड आहे ते आपण बघितलं. त्याच्यानंतर इंटरनल पोर्ट्स जे आहेत 8051मध्ये 4 पोर्ट्स असतात ते कशा पद्धतीने कनेक्टेड आहेत हे सगळं डिटेलमध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 8051ची इंटरनल ब्लॉक डायग्राम. जर आपण मेजरली जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला द मेन हार्ट ऑफ दिस मायक्रो कंट्रोलर इज द CPU, दॅट इज सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, आणि याला एक एक्सटर्नल ऑसिलेटर कनेक्टेड आहे विथ द ऑसिलेटर ब्लॉक, ज्याच्याने या CPUला जे काही, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की जी क्लॉक फ्रिक्वेन्सी आहे, जी रेफरन्स क्लॉक आपण याला म्हणू शकतो, ती ऑसिलेटर थ्रू आपल्याला CPUला मिळत असते, ज्याच्याने टायमिंगचं एक्झिक्युशन, टायमिंगचं जो डिले कॅल्क्युलेशन वगैरे असेल ते आपण या ऑसिलेटरचा यूज करून करू शकतो. त्याच्यानंतर हे जे काही ब्लॉक आहे, CPU जो आहे हा इतर ब्लॉकशी डेटा लाईन्सने जोडलेला आहे. आपण बघितलं होतं की दिस इज 8 बिट डेटा लाईन्स. त्याच्यानंतर दिस इज ऑल्सो कंप्राइजेस ऑफ द 16 बिट ॲड्रेस लाईन्स ॲज वेल. आता ब्लॉक डायग्राममध्ये आपण डेटा आणि ॲड्रेस लाईन कंबाईन दाखवू शकतो. तर याच्यामध्ये हा जो ब्लॉक आहे दॅट इज ऑन चिप रॉम, विच इज यूज फॉर स्टोरिंग द कोड सेगमेंट. म्हणजे जे काही एक्झिक्युटेबल्स फाईल असतात, बायनरी असतात, किंवा हेक्स कोड जो आहे, जो आपण प्रोग्राम थ्रू जनरेट केलेला असतो, तो या ऑन चिप रॉममध्ये स्टोअर केलेला असतो. तर 8051मध्ये हा 4 KB ची जी रॉम आहे ती कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ब्लॉक इज ऑन चिप रॅम. तर याच्यामध्ये 128 बाईट्सची ऑन चिप रॅम आहे. एक डिफरन्स लक्षात घ्या, दी रॅम जी आहे ती बाईट्समध्ये आहे आणि रॉम जी आहे ती किलो बाईट्समध्ये आहे. सो रॉम इज 128 बाईट्स विच इज व्हेरी स्मॉल अँड रॉम इज 4 KB. तर ही जी काही ऑनचिप रॅम आहे, या रॅममध्ये आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत की रॅम वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये डिवायडेड असते. त्याच्यामध्ये काही बँक रजिस्टर असतात, जनरल पर्पज रजिस्टर असतात, त्याच्यामध्ये स्क्रॅच पॅड एरिया असतो, जे की जनरल पर्पज डेटा स्टोरेजसाठी आपण वापरू शकतो. त्याचबरोबर रॅममध्ये स्टॅक एरिया देखील असतो की ज्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस प्रोग्राम एक्झिक्युशन चालू असतं त्यावेळेस टेम्पररी डेटा काही त्या स्टॅकवरती आपण स्टोअर करू शकतो. तर ह्या रॅमचं ऑर्गनायझेशन देखील आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीने ही 128 बाईटची रॅम आपल्याला अवेलेबल आहे. त्याच्यानंतर 2 टायमर्स आहेत, जे की टायमर 0 आणि टायमर 1 असे 2 टायमर्स आपल्याला 8051च्या ब्लॉकमध्ये अवेलेबल आहेत. तर ही टायमर बेसिकली आपण डिले जनरेशनसाठी यूज करतो, जे की प्रिसाइजली आपण लेट्स से आपल्याला एक एक 10 मायक्रोसेकंद किंवा 10 मिलीसेकंद और 1 सेकंदचा डिले जर जनरेट करायचा असेल तर आपण हे टायमर्स यूज करू शकतो. त्याच पद्धतीने इथे ह्या ज्या काही 2 पिन दाखवल्या आहेत दॅट इज काउंटर इनपुट्स. म्हणजे ह्या टायमरचा आपण ॲज अ काउंटर म्हणून यूज करू शकतो, ज्याच्यामध्ये म्हणजे काउंटर म्हणजे काय, तर लेट्स से आता इथे जसे 2 पिन दाखवलेत, आपण एक पिन कन्सिडर करूयात. या पिनला एक्सटर्नली कुठलं तरी इनपुट आहे, लेट्स से आपल्याला ऑब्जेक्ट किंवा पर्सन काउंटिंग करायचे आहेत. तर कुठला आपण एखादा फोटो सेन्सर यूज केला असेल
ज्याचं इनपुट आपल्याला इथे मिळतं आहे. म्हणजे एखादा पर्सन एखाद्या रूममध्ये एंटर करत असेल तर त्याचा आपल्याला इथे एक एक पल्स मिळणार आहेत, जी पल्स इज इक्वल टू दॅट लाईक काउंट ऑफ दॅट पर्सन. सर असे जे काही पल्सेस आहेत, म्हणजे एक पर्सन आत गेला तर एक पल्स आपल्याला या पिनवरती मिळेल आणि ती पिन आपण ती पल्स आहे ती आपण इथे काउंट करणार आहोत. तर अशा पद्धतीचे ॲप्लिकेशनसाठी हे काउंटर इनपुट्स आपण यूज करतो. असे 2 इनपुट्स आपल्याला अवेलेबल आहेत. सो ॲट अ टाईम आपण जो टायमर आहे तो ॲज अ टायमर म्हणून वापरू शकतो किंवा ॲज अ काउंटर म्हणून वापरू शकतो. दोन्ही ॲट अ टाईम आपण वापरू शकत नाही. बट डेफिनेटली तुम्ही टायमर 0 ॲज अ लेट्स ए काउंटर म्हणून वापरला तर टायमर 1 तुम्ही टायमर म्हणून वापरू शकतात. म्हणजे इंडिपेंडंटली दोघंही आपण वापरू शकतो. परत एकदा सांगतो, टायमर 0, टायमर 1 आपण टायमर्स म्हणून वापरू शकतो किंवा काउंटर्स म्हणून देखील वापरू शकतो. पण हा टायमर 0 आपण किंवा टायमर 1 कुठलाही टायमर आपण एका वेळेस त्याची एकच फंक्शनॅलिटी वापरू शकतो. आयदर आपण त्याला टायमर म्हणून वापरू शकतो किंवा काउंटर म्हणून वापरू शकतो. म्हणजे एकदा जर आपण याला टायमर 0 टायमर म्हणून वापरलं तर आपण याला काउंटर म्हणून सेम कोड सेम पीस ऑफ कोडमध्ये आपण त्याला काउंटर म्हणून वापरू शकत नाही. बट आपण असं करू शकतो की टायमर 0 ॲज अ टायमर म्हणून वापरला आणि टायमर 1 ॲज अ काउंटर म्हणून वापरला तर असं आपण डेफिनेटली करू शकतो. सो असे आपल्याला 2 टायमर्स ऑर काउंटर्स अवेलेबल आहेत. इथं ETC म्हणजे एक्सटर्नल टायमर काउंटर असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो ब्लॉक आहे दॅट इज सिरियल पोर्ट, जो की एक सिरियल पोर्ट आपल्याला 8051मध्ये अवेलेबल आहे. जर आपण बघितलं की आपल्याला एक्सटर्नल वर्ड बरोबर म्हणजे हा जो काही कंप्लीट मायक्रो कंट्रोलर आहे याच्यामध्ये जो काही पीस ऑफ कोड आपण एक्झिक्यूट करतोय त्याच्यामध्ये जे काही इनपुट्स असतील, लेट्सचे आता एक्झाम्पल घेतलं की काउंटर्स आहेत, आपला नंबर ऑफ पर्सन्स किती काउंट झालेत याचा काउंट आपल्याला एक्सटर्नली लेट्सचे या 8051ला एक PC कनेक्टेड आहे, आपला पर्सनल कम्प्युटर कनेक्टेड आहे जो दिस सिरियल पोर्टने आपण कनेक्ट केला आहे. तर या सिरियल पोर्टचा यूज करून आपण याच्यावरती जे काही नंबर ऑफ पर्सन्स काउंट केले ते आपण तो डेटा एक्सटर्नल वर्डला म्हणजे PCला आपण वाया सिरियल पोर्ट देऊ शकतो किंवा PCकडनं काही इनपुट्स असतील काही कॉन्फिगरेशन असतील तर ते आपण रिसीव करून आपल्या कंट्रोलरला त्याचे ॲज अ इनपुट म्हणून यूज करू शकतो. म्हणजे एक्सटर्नल वर्डबरोबर कम्युनिकेट करण्यासाठी आपण जनरली सिरियल पोर्ट वापरतो. आता ह्याच्या नावानुसारच आहे की दिस इज कम्युनिकेटिंग वाया सिरियल लाईन्स. आता ही ट्रान्समिटची ही सिंगल लाईन आहे विच इज TXD, ज्याला आपण ट्रान्समिट लाईन म्हणतो, आणि रिसेप्शनसाठी एक सिंगल लाईन आहे ज्याला आपण RxD म्हणतो. तर याच्यावरती सिरियल डेटा म्हणजे बीट बाय बीट डेटा ट्रान्समिट होईल किंवा बीट बाय बीट आपल्याला डेटा इथे रिसीव्ह होणार आहे. तर असा हा सिरियल पोर्ट जो की एक सिरियल पोर्ट आपल्याला 8051मध्ये अवेलेबल आहे. त्याच पद्धतीने आपल्याला 4 IO पोर्ट्स अवेलेबल आहेत ज्यांचं नाव आहे P0, P1, P2 आणि P3 असे 4 IO पोर्ट्स आपल्याला अवेलेबल आहे. जसा हा एक सिरियल पोर्ट आहे तसं हे पॅरल पोर्ट आपण यांना म्हणू शकतो. म्हणजे आता पॅरल पोर्ट का म्हटलं तर प्रत्येक पोर्टला 8 पिन्स अवेलेबल आहेत. जसं आपण मागच्या आर्किटेक्चर डायग्राममध्ये बघितलं होतं की ईच पोर्ट इज हॅव्हिंग 8 पिन्स. ओके, सो सेम पोर्ट हे सेम पोर्ट्स आहेत ज्याच्या प्रत्येक पोर्टला आपल्याला 8 पिन्स अवेलेबल आहेत. तर त्या हा जो लेटचे आता हा पोर्ट 0 आहे आपण ॲक्सेस करतोय तर याच्यावरती आपण पॅरलली 8च्या 8 बीट आपण त्याला सेंड करू शकतो किंवा त्याच्यावरती पॅरलली 8च्या 8 बीट्स आपण रीड करू शकतो, म्हणून त्याला पॅरलल पोर्ट म्हटलं आहे. किंवा याचा प्रत्येक पिन जी आहे ती इंडिव्हिज्युअली देखील आपण ॲक्सेस करू शकतो, ज्याला बीट लेवलचं ॲक्सेसिंग म्हणतो, म्हणजे बीट ॲड्रेसिंग आपण म्हणू शकतो. ओके, आता याच्यामध्ये हे जे काही P0 आणि P2 आहे, जसं मी मागच्या याच्यात सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की एक्सटर्नल मेमरी बरोबर लेट्स एक्सटर्नल मेमरी आपल्याला इंटरफेस करायची आहे, तर त्या केसमध्ये आपण हे P0 आणि P2 ज्याच्यावरती डेटा आणि ॲड्रेस ट्रान्समिट आणि रिसीव करू शकतो. तर ते ह्या दोन्ही लाईन्स हे दोन्ही पोर्ट जे आहेत ते मल्टिप्लेक्स केलेले असतात. तर याच्यामध्ये लेट्स से P0
म्हणजे आपण जसं बघितलं की आपला जो काही डेटा लाईन्स आहे त्या फक्त 8 बिटचा आहे आणि ॲड्रेस लाईन किती आहेत 16 बिट. तर जर ज्यावेळेस आपल्याला डेटा पाठवायचा असतो तो जनरली P0वरती डेटा सेंड केला जातो आणि ॲड्रेस जो आहे तो मल्टिप्लेक्स असतो. म्हणजे ॲट अ टाईम लेट्स आपण आधी जर डेटा पाठवला तर P0वरती फक्त 8 बिट डेटा जाईल आणि नेक्स्ट टाईम आपल्याला ॲड्रेस पाठवायचा तर P0 आणि P2 कंबाईन करून आपण ॲड्रेस पाठवू शकतो. म्हणजे 8 बिट डेटा हा फक्त P0वरती जाणार आहे आणि 16 बिट ॲड्रेस आहे कंबाईनली P0 आणि P2वरती जाणार आहे. म्हणून हे इथे शेजारी लिहिलेत P0 आणि P2. ओके. आणि सेम वे P1 आणि P3 हे देखील आय ओ पोर्ट्स आहे ज्यांच्यामध्ये देखील 8 बिट 8 डिफरंट पिन्स अवेलेबल आहेत. म्हणजे अशा टोटली आपल्याकडे 32 आय ओ पिन्स अवेलेबल आहेत ज्या आयदर आपण इनपुट म्हणून यूज करू शकतो किंवा ॲज अ आउटपुट म्हणून यूज करू शकतो. तर मोस्टली हे P0, P1, P2 हे GPIOज आपण ज्यांना म्हणतो जनरल पर्पज आय ओज आहेत. सेम P3 देखील जनरल पर्पज आय ओ म्हणून आपण वापरू शकतो. पण मागे सांगितल्याप्रमाणे की यांना प्रत्येक पिनला काही स्पेशल फंक्शनॅलिटी देखील आहे ती देखील आपण वापरू शकतो. जर आपण यांची स्पेशल फंक्शनॅलिटी जर वापरली तर आपण यांना GPIO म्हणून यूज करू शकत नाही. आता ती स्पेशल फंक्शनॅलिटी कुठली आहे तर एक TX पिन आहे सिरियल पोर्टची आणि एक RX पिन आहे. ती देखील एक P3मध्ये 2 पिनला असाइंड आहेत. त्याच पद्धतीने एक्सटर्नल काउंटर्सच्या ज्या 2 पिन आहेत त्या देखील या P3मध्येच अवेलेबल आहेत. सिमिलरली एक्सटर्नल इंटरप्टच्या जे काही 2 पिन आहेत ह्या देखील या P3मध्येच अवेलेबल आहेत. जर आपण याला ॲज अ GPIO म्हणून वापरलं तर या फंक्शनॅलिटीची आपल्याला यूज करता येणार नाही. म्हणजे आयदर ऑफ आपण यांचा यूज करू शकतो. तर असे हे 32 आय ओ पिन्स विथ 4 पोर्ट्स आपल्याला 8051मध्ये अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे हा जो काही नेक्स्ट ब्लॉक आहे दॅट इज बस कंट्रोल. या बस कंट्रोलचं फंक्शन काय आहे की ही जी काही 8 बीट आणि 16 बीट डेटा आणि ॲड्रेस बस आहे या बसचा कंट्रोल करणं. म्हणजे लेट्स से आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करतोय विच नीड्स टू बी रीड फ्रॉम दिस रॉम एरिया. म्हणजे रॉममधून प्रोग्राम रीड करायचा आणि त्याचा जो काही डेटा आहे तो CPU ला द्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यावरती जे काही ऑपरेशन झालं तर त्याचा जो काही रिझल्ट आहे तो परत लेट्स एखाद्या रॅमच्या लोकेशनमध्ये स्टोअर करायचा आहे. तर हे जे काही डेटा ट्रान्समिट रिसेप्शनचं जे काही काम आहे फ्रॉम इंटरनल ब्लॉक्स फ्रॉम वन ब्लॉक टू द अनदर ब्लॉक तर त्याचं जे काही कंट्रोल करण्याचं काम आहे हे बस कंट्रोल लॉजिक करत असतं. त्याच्यामध्ये त्यानंतर आपण हे 2 ब्लॉक बघितलं तर आपला हा ब्लॉक पेंडिंग आहे ज्याच्यामध्ये त्याचं फंक्शन आहे की इंटरप्ट कंट्रोल. आता इंटरप्ट म्हणजे काय की ज्यावेळेस आपण या रॉममधनं एक प्रोग्राम एक्झिक्यूट करत असतो. लेट्स से आपलं एक्झाम्पल घेतलं की प्रिंटर आहे. प्रिंटरचं काम काय आहे की जसं ज्यावेळेस त्याला आपण प्रिंटची कमांड देऊ त्यावेळेस त्याला काय करायचं आहे की एखादं जे काही जो काही डेटा त्याला मिळाला आहे तो डेटा त्या पेजवरती प्रिंट करणं हे दॅट इज फंक्शनॅलिटी ऑफ प्रिंटर. तर तो कोड आपण एक्झिक्यूट करतो लेट्स से. पण प्रिंटर प्रिंटिंगचं काम करत असतानाही त्याला काही एरर्स येऊ शकतात. लेट्स से जे काही पेपर ट्रे असतो त्या पेपर ट्रेमध्ये पेपर एम्प्टी झाले तर दॅट नीड टू बी नोटिफाईड. म्हणजे ते आपल्याला नोटिफाय करावं लागतं की बाबा पेपर ट्रेमधले पेपर फिनिश झालेत. मग किंवा अजून एक एक्झाम्पल घेऊयात की पेपर लेट्स से प्रिंटरमध्ये जाम झाला आहे. एखादा पेपर जो आहे ते प्रिंटरमध्ये अडकला आहे तर तो जो काही एरर सिग्नल आहे तो देखील आपल्याला नोटिफाय करावा लागतो. किंवा त्या केसमध्ये म्हणजे आपलं प्रिंटरचं काम काय मेन की प्रिंटिंग करणं पण त्याला अशा पद्धतीने पेपर जॅम किंवा ट्रे एम्प्टी असे जे काही मध्ये जे काही मेन लॉजिक सोडून दुसरे जे काही लॉजिक आहेत म्हणजे तसे काही इंटरप्ट्स येऊ शकतात. तर ते इंटरप्ट्सच्या वेळेस प्रिंटिंगचं जे काही मेन काम आहे ते बंद असेल तर त्यावेळेस ते काम सगळं हॉल्ट करून म्हणजे लेट्स आता अर्धा पेपर आपला प्रिंट झाला आहे आणि मध्ये पेपर जाम झाला तर आपण पुढे प्रिंटिंगचं काम कंटिन्यू करू शकत नाही. तर त्या केसमध्ये आपल्याला हे जे काही इंटरप्ट जे आहेत ते इंटरप्ट आपल्याला प्रोसेस करावं लागतात. म्हणजे आपण काय करायचं की पेपर जामचा जो सिग्नल आहे आता हे याच्यासाठी आपल्याला कुठले तरी
पेपर जॅम किंवा ट्रे एम्प्टी याच्यासाठी कुठलं तरी सेन्सर असतील. ते सेन्सर ज्यावेळेस ॲक्टिवेट होतील त्याचं इनपुट जे आहे हे एक्सटर्नल हार्डवेअर इंटरप्टवरती आपल्याला या पिन्सवरती येईल आणि ते जे काही इंटरप्ट आहे ते या सी पी यूला इंटरप्ट करेल. मग सी पी यू काय करेल, त्याचं जे काही मेन एक्झिक्युशन आहे ते स्टॉप करेल आणि ह्या इंटरप्टचं जे काही काम आहे, म्हणजे आता इंटरप्ट आल्यानंतर काय करायचं, तर ते एक्झिक्युशन तो तो जो काही पीस ऑफ कोड असेल ज्याला इंटरप्ट सर्व्हिस रुटीन म्हणतात, तर तो कोड तो एक्झिक्यूट करेल. आणि ज्यावेळेस ह्या इंटरप्टचं काम कंप्लीट होईल, म्हणजे तो पीस ऑफ कोड आपण एक्झिक्यूट केला की मग नंतर त्याचं मेन प्रोग्रामचं एक्झिक्युशन परत चालू होईल. सो असे दोन एक्सटर्नल इंटरप्ट्स जे की या पोर्ट 3मध्ये अवेलेबल एम्बेड केलेले असतात, तर ते दोन एक्सटर्नल हार्डवेअर इंटरप्ट्स 8051मध्ये अवेलेबल आहेत. अशा पद्धतीने हे जे काही 8051मध्ये आपण बघितलं, दिस इज द डिफरंट ब्लॉक्स विच आर अवेलेबल इन 8051. सो मोस्टली एक्झाममध्ये अशा पद्धतीने आपल्याला डिस्क्राईब करायला लावतात की व्हॉट आर द इंटरनल ब्लॉक ऑर डिस्क्राईब द ब्लॉक डायग्राम ऑफ 8051. तर यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण डिस्क्राईब करू शकतो. आता याच्यामध्ये हा जो काही 8051चा ब्लॉक आहे, तर बेसिकली ही जी काही 8051ची चिप आहे ही 1981मध्ये इंटेलने इंट्रोड्यूस केली होती, विच इज 8 बिट मायक्रो कंट्रोलर. आणि याला सिस्टीम ऑन चिप असंही म्हटलं जायचं. आता सिस्टीम ऑन चिप का म्हटलं जायचं, तर एका सिंगल चिपमध्ये कंप्लीट सिस्टीम, जसं की रॅम आहे, तुमचं रॉम आहे आणि सी पी यू आहे, तर आणि अदर पेरिफेरल्स आर अवेलेबल. सो या सगळ्या गोष्टी एका सिंगल सिस्टीममध्ये, एका सिंगल चिपमध्ये अवेलेबल आहेत, म्हणून याला सिस्टीम ऑन अ चिप असं म्हटलं जायचं. मग त्यानंतर आपण म्हणतो की दिस इज 8 बिट मायक्रो कंट्रोलर. तर याला 8 बिट का म्हटलं जातं, तर मॅक्सिमम याचा जो काही सी पी यू आहे हा फक्त 8 बिट डेटा ॲट अ टाइम प्रोसेस करू शकतो. आता का 8 बिट डेटा प्रोसेस करू शकतो, तर याला जे काही इनपुट म्हणून डेटा लाईन्स येणार आहेत ह्या फक्त 8 बिटच्या डेटा लाईन्स आहेत, म्हणून ॲट अ टाइम हा 8 बिटच डेटा प्रोसेस करू शकतो. ओके, दिस इज वॉट इज 8051's आर्किटेक्चर. पण मग व्हॉट अबाउट द ग्रेटर डेटा, म्हणजे जर डेटा 16 बिट असेल किंवा 32 बिट डेटा जर प्रोसेस करायचा असेल, तर मग हा प्रोसेस करू शकत नाही का, तर डेफिनेटली हा प्रोसेस करू शकतो. पण तो जो काही डेटा आहे तो त्याला लेट्स से 16 बिट डेटा असेल तर 8 बिटचे असे 2 चंक्स मध्ये त्याला डिवाइड करून त्याला तो प्रोसेस करावा लागतो. ओके, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की याला इथं जी काही ऑनचिप रॉम आहे दॅट इज 4 KB ची रॉम 8051मध्ये अवेलेबल आहे. बट आपण जर बघितलं की जी ॲड्रेस लाईन आहे दॅट इज 16 बिट, तर विथ द हेल्प ऑफ दॅट ॲड्रेस लाईन, जसं की आपण म्हटलं की वी कॅन कनेक्ट एक्सटर्नल मेमरी टू 8051 विथ P0 आणि P2 पिन. जर आपण एक्सटर्नल मेमरी कनेक्ट करू शकतो, तर मॅक्सिमम आपण याला 64 KB ची मेमरी, म्हणजे आता इथं 4 KB अवेलेबल आहे, अजून 60K म्हणजे टोटल 64 KB ची मेमरी देखील आपण याला इंटरफेस करू शकतो विथ दिस P0 आणि P2. आता हे मोर दॅन 64 आपण करू शकतो का, तर नाही, याला लिमिट आहे 64Kचं. कारण 216 जर आपण बघितलं, म्हणजे 16 ॲड्रेस लाईनने मॅक्सिमम आपण 64 KBचा जे काही ॲड्रेस रेंज आहे ती आपण ॲक्सेस करू शकतो. ओके, म्हणजे आपण जर बघितलं 216 इज 65,535, म्हणजे आपण मॅक्सिमम जे काही, आता आपण जर याचा मध्ये ॲड्रेस जर 00 दिला तर तो 0th रजिस्टर आहे तो ॲक्सेस होईल. लेट्स से नेक्स्ट ॲड्रेस इज 00001, म्हणजे 16 बिट ॲड्रेस कन्सिडर केला तर दॅट इज अनादर रजिस्टर. असं मॅक्सिमम आपण 65,535 दॅट इज 64K असा ॲड्रेस आपण ॲक्सेस करू शकतो. म्हणून याचं जे लिमिट आहे ते त्याच्या ॲड्रेस लाईनने त्याचं लिमिट त्याला घालून दिलेलं आहे. तर ते लिमिट आहे दॅट इज 64 KB. ओके, अँड
सो ऑल दिस वॉज ऑल अबाउट इंटरनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8051. आता याच्यानंतर 8051चे काही फॅमिली मेंबर्स आहेत. म्हणजे आता आपण 8051बद्दल बघितलं की याच्यामध्ये 4 KB रॅम आहे, 128 बाईटची रॅम आहे, दोन टायमर्स आहेत, टायमर 0, टायमर 1, 32 IO पिन्स आहेत, दॅट इज 4 8-bit पोर्ट्स, P0, P1, P2, P3, अँड देन देर इज 1 सिरियल पोर्ट आणि 6 इंटरप्ट सोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की दोन तुमचे टायमर्स असतील. हे जे काही दोन एक्सटर्नल हार्डवेअर इंटरप्ट झालेत, तुमचे दोन टायमर्सचे इंटरप्ट देखील आपण याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो आणि दोन सिरियल पोर्टचे इंटरप्ट TX आणि RX. तर असे 6 इंटरप्ट्स आहेत जे 8051मध्ये अवेलेबल आहेत. तर याच्यामध्येच काही याचा ॲडव्हान्स व्हर्जन आहे, दॅट इज 8052. त्याच्यामध्ये 8 KB ची रॅम अवेलेबल आहे. 8051मध्ये फक्त 4 KB ची रॉम अवेलेबल आहे. 8051मध्ये फक्त 4 KB रॉम अवेलेबल आहे. 8052मध्ये 8 KB ची रॉम अवेलेबल आहे, विच इज डबल दॅन 8051. त्याच्यानंतर रॅम देखील डबल आहे, दॅट इज 256 बाईट्स. आणि 8051मध्ये 2 टायमर्स होते, 8051मध्ये 52मध्ये 3 टायमर्स अवेलेबल आहेत, दॅट इज टायमर 0, टायमर 1 आणि टायमर 3. त्याच्यानंतर याच्यामध्ये IO पिन्स आहेत, सेम आहेत, एक सिरियल पोर्ट आहे आणि इंटरप्ट सोर्सेस 8 झालेत. तर 8 का झालेत? तर हा जो काही एक्स्ट्राचा टायमर आहे, टायमरचे जे काही जो एक्सटर्नल इंटरप्ट आहे तो याच्यामध्ये ॲड झाला आहे. असे 8 इंटरप्ट सोर्सेस इथे झालेत. आणि सेम 8031मध्ये. आता 8031मध्ये इंटरनल जी काही रॉम आहे, प्रोग्राम मेमरी इज अबसेंट. मग त्याच्यासाठी आपल्याला P0 आणि P2 या दोन पोर्टचा यूज करून एक्सटर्नली आपल्याला रॉम याला कनेक्ट करावे लागते. ओके. आणि ती जी काही रॉम आहे ते आपण अप टू 64K आपण याला कनेक्ट करू शकतो आणि त्यानुसार आपण याला जी काही प्रोग्राम मेमरी आहे ती आपण ॲक्सेस करू शकतो. ओके. सो 8031मध्ये प्रोग्राम मेमरी इज और इंटरनल रॉम इज absent. Then all other features are similar to 8051. The only thing is ROM is absent. So हे जे काही 3 मेंबर आहे, 8031, 8051 आणि 8052. त्याच्यानंतर आज जर आपण मार्केटमध्ये बघितलं तर वेगवेगळ्या कंपनीज आहेत, वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर आहेत की जे हे 8-bit मायक्रो कंट्रोलर्स मॅन्युफॅक्चर करतात. त्याच्यामध्ये ॲटमेल, मायक्रोचिप, इंटेल, फिलिप्स किंवा NXP. तर आज फिलिप्सचं नाव आता NXP झालं. तर NXP एक मॅन्युफॅक्चर आहे. देन झायलॉग, दलास सेमीकंडक्टर और मॅक्सिम, देन फ्रीस्केल सेमीकंडक्टर. तर एवढे सगळे जे काही मॅन्युफॅक्चरर आहेत जे हे जे काही 8-bit मायक्रो कंट्रोलर्स आहेत ते मॅन्युफॅक्चर करतात. यातले काही कंपनी ज्या आहेत त्या 16-bit किंवा 32-bit मायक्रो कंट्रोलर देखील मॅन्युफॅक्चर करतात. तर ॲटमेलचं जे काही आर्किटेक्चर आहेत जे आपण बघितलं ते 8051 प्लस AVR. तर AVR देखील 8-bit मायक्रो कंट्रोलर ते मॅन्युफॅक्चर करतात. देन मायक्रोचिप जे आहे ते पीक 16 सिरीज किंवा पीक 18 सिरीजचे मायक्रो कंट्रोलर मॅन्युफॅक्चर करते. इंटेल 8051 सिरीज आणि फिलिप्स 8051 सिरीजचंच मायक्रो कंट्रोलर मॅन्युफॅक्चर करते. देन झायलॉक्सचं जे आहे ते Z8 किंवा Z80 असे सिरीज आहेत 8-bit मायक्रो कंट्रोलरच्या. मॅक्सिमच्या 8051 अशा सिरीज आहे. देन फ्री स्केलचं 680 HC और HC S08 अशा वेगवेगळ्या सिरीज आहेत. तर आता हे जे काही वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर आहेत, आता आपण बघितलं की सगळ्यात सुरुवातीला इंटेलने 8051 मायक्रो कंट्रोलर आहे तो इंट्रोड्यूस केला होता इन 1981. मग ज्यावेळेस हा मायक्रो कंट्रोलर पॉप्युलर झाला त्यावेळेस इंटेलने हे जे काही दुसरे मॅन्युफॅक्चरर आहेत यांना त्यांचं स्वतःचं व्हर्जन जे आहे ते मॅन्युफॅक्चर करायला परमिशन दिली विथ ओनली वन कंडिशन. ती कंडिशन काय होते की यांचा जो काही कोड आहे तो कोड जो आहे तो ऑलवेज कम्पॅटिबल टू
ओरिजिनल 8051 असला पाहिजे. म्हणजे उद्या जर ॲटमेलची मी चिप घेतली किंवा फ्री स्केलची चिप घेतली किंवा दुसरी कुठली जर चिप घेतली जी आपण म्हणतो की इंटेल 8051 बेस्ड आहे, तर याच्यासाठी लिहिलेला कोड ह्या प्रत्येक चिपसाठी चालला पाहिजे, अशी याची एक बेसिक त्यांची एक अट होती की जी त्यांनी मॅन्युफॅक्चररला घातली होती. त्याच्यानंतर ही जे काही बाकीचे मॅन्युफॅक्चरर त्यांनी ती गोष्ट ॲक्सेप्ट करून स्वतःचे मेक आणि मार्केटिंग करून स्वतःचे यांनी 8051ची सिरीज मार्केटमध्ये आणली. पण त्याच्यामध्ये काय डिफरन्स होता, तर डिफरन्स नसून ते कोड कम्पॅटिबल असे मायक्रो कंट्रोलरची सिरीज त्यांनी सगळ्या कंपनींनी मॅन्युफॅक्चरर केली. पण त्याच्यानंतर जे काही 8051मध्ये जे चेंजेस झाले, आपण जर बघितलं की प्रत्येक जसं 8051मध्ये 4 KB रॉम होती, 128 बाईटची रॅम होती, त्याच्यानंतर प्रत्येकाने स्वतःचे डिफरंट व्हर्जन आले ज्याच्यामध्ये ऑफकोर्स 8051चा स्पीड वाढवला गेला. ऑनचिप रॉम जी आहे ती 4 KB ऐवजी कुणामध्ये 8 KB आहे, कुणामध्ये 32 KB, कुणामध्ये 64 KB ही ऑनचिप देण्यात आली. आणि जसे आता आपण काही बेसिक पेरिफेरल्स बघितलं म्हणजे जसं सिरियल पोर्ट, टायमर्स किंवा अदर पेरिफेरल्स अदर दॅन दिस, म्हणजे SPI म्हणून एक पेरिफेरल आहे, एक प्रोटोकॉल आहे, त्याच्यानंतर I2C एक प्रोटोकॉल आहे. हे असे नवीन नवीन पेरिफेरल्स ऑन चिप बाकीच्या मॅन्युफॅक्चररने परत मार्केटमध्ये आणले आहेत. अशी त्यांची स्वतःची सिरीज त्यांनी मार्केटमध्ये आणली. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण जर नेक्स्ट बघितलं तर दिस इज ॲटमेलचे जे काही व्हर्जन्स आहेत 89C51. तर अशी याची ॲटमेलची एक सिरीज आहे. म्हणजे जसं मी आता सांगितलं की प्रत्येक कंपनीने स्वतःचे एक वेगवेगळे व्हर्जन्स मार्केटमध्ये आणलेत. त्याच्यात एक्झाम्पल जर बघितलं तर ॲटमेल, तर ॲटमेलचे हे वेगवेगळे मायक्रो कंट्रोलर आहेत जे त्यांनी मार्केटमध्ये आणले, ज्याच्यामध्ये हा 89C51 हा जो काही मायक्रो कंट्रोलर आहे ज्याच्यामध्ये 4K रॉम आहे, 128 बाईटची रॅम आहे, 32 IO पेन्स, 2 टायमर्स, 6 इंटरप्ट आणि सप्लाय व्होल्टेज जे आहे ते 5 V आहे आणि याला मॅक्सिमम 40 पिन्स आहेत. पण 89C52 सिरीजमध्ये 8 KB रॉम आहे, 256 बाईटची रॅम आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत जे मार्केटमध्ये आणले, ज्याच्यामध्ये काहींची पिन्स ज्या आहेत त्या 40 टोटल पॅकेजिंग जे आहेत दॅट इज जसं 8051 बेसिक जो आहे 40 पिनचा आहे, हा पण 40 पिनचा आहे. बट काहीमध्ये डिफरन्सेस काय की काही 5 V सप्लाय व्होल्टेजवरती ऑपरेट होतात, काही 3 V सप्लाय व्होल्टेजवरती ऑपरेट होतात. काहींचे पॅकेजिंग आहेत 40 पिन्स, काहींचं पॅकेजिंग आहे 20 पिन्स. अशा पद्धतीने वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर्स वेगवेगळ्या व्हेरियंटने वेगवेगळ्या काही फीचर्सने मार्केटमध्ये त्यांनी त्यांचे स्वतःचे मायक्रो कंट्रोलर्स मार्केट केले. त्याच्यानंतर आपण हे जर बघितलं तर हा जो काही टेबल आहे दिस इज फॉर दलास सेमीकंडक्टर ऑर मॅक्सिम. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की रॉम 64K पर्यंतची जी आहे ती ऑन चिप आलेली आहे, रॅम 256 बाईट आणि अदर जे फीचर्स आहेत ते ऑलमोस्ट सेम आहे. पण हा जो काही DS 89C450 आहे त्याच्यामध्ये 64 KB जी फ्लॅश आहे ती ऑन चिप आहे. ओके, सो this was all about block diagram of 8051 microcontroller, and then we saw the different manufacturers like Maxim, Atmel, ज्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत with different ROM versions or ROM size or RAM size. Okay, then the next thing is pin diagram of 8051. तर 8051चे हे जे काही प्रत्येक पिन आहे त्या प्रत्येक पिनचं फंक्शनॅलिटी काय आहे. आता आपण मोस्टली सगळ्या पिनची फंक्शनॅलिटी बघितली आहे, बट देर आर फ्यू पिन्स विच नीड्स टू बी डिस्कस, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सो wait for the next video. Please do like the videos and subscribe the channel. Also, please let me know your feedback by giving your comments on the channel. Thank you.